दैनिक लोकफन में आपका स्वागत है। आज हमारा आना हुआ सिल्लोड तालुके के वांगी बुद्रुक में, क्योंकि काफ़ी दिनों से जो है तो एक शेतकरी नुकसान की वजह से परेशान हो रहा था। आइए उस शेतकरी से जानते हैं किस वजह से उसका नुकसान हो रहा है और किस प्रॉब्लेम में है वो। आपला पूर्ण परिचय सांगा। माझं नाव दौलत विश्वनाथ काकडे आहे। मी मुक्काम वांगी बुद्रुक, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून बोलतो। सर प्रॉब्लेम काय तुमची, काय नुकसान झालेलं तुमचं? सर माझं हे जे पेटी आहे याला कुलप लावलेली आहे। कुलप लावलेली असताना इथला उघडण्याचा प्रयत्न केला पण ही उघडली नाही। त्याच्यामुळे हा कोंडा तोडून पाळकं फोडून आणि स्टार्टरचं नुकसान केलेलं आहे। वायर तोडताड केलेली पूर्ण वायर ओपन झालेली आहे। आणि हे वांगी बुद्रुक शिवारात गट नंबर 69 आहे। इथं माझे वावर आहे, माझे नाव आहे, वीर वडिलाच्या नावावर आहे। तरी वडिलांनी आम्हाला दोघा भावाला परमिशन दिलेली आहे पाणी भरण्यासाठी। पण मी मोटर माझ्या स्वखर्चाने मोटर बसवून लाईन रेडी करून मी माझं पाणी भरतोय। माझ्या भावाकडून काही पाणी भरायला चाळ नाही आहे। तर हे नुकसान कोणी केलं, काय केलं हे मला काही माहिती नाही। आणि याच्या अगोदर पेरणीमध्ये आमच्या दोघा भावाच्या शेतामध्ये तणनाशक फवारून आमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता। किती नुकसान झालं होतं याच्या पहिले? तणनाशक मारलं होतं याच्या अगोदर कमीत कमी 15 ते 20 हजाराचं नुकसान झाले असेल। मग तुम्ही याच्या पहिले कंप्लेंट केली होती कुठे? आम्ही ना पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांना आणून पंचनामा केला होता याच्या अगोदर। तो याच्या बाद काय नुकसान झालं तुमचं अजून? याच्यानंतर याच्या अगोदर ते तणनाशकचं झालं ना, आता ही दुसरी केस आहे। दुसरी केस झाली आणि याच्यात पुन्हा मोटरवर चोरून नेण्याचा प्रयत्न पण केला होता। तो आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगता तुम्ही दैनिक लोकफनच्या? नाही, आम्हाला न्याय मिळावा शासनाकडून हीच आमची अपेक्षा आहे। आमचं आता इथं राहायला कोणी, आम्ही दूर राहतो आणि बाहेर हिंडाचं काम राहतं जास्त करून। तर इथं आम्हाला योग्य ते न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे चॅनलच्या माध्यमातून। हमारे साथ में यहाँ पर जो है तो टंटा मुक्ति अध्यक्ष और पुलिस पटेल भी मौजूद है। आइए उनसे भी जानते हैं कि भी क्या है। पूर्ण परिचय दे सर आपलं। माझं नाव चंद्रकांत पितांबर जाधव, मी पोलीस पाटील वांगी बुद्रुक। पोलीस पाटील, हे जे आज नुकसान झाला याच्याबद्दल काय बोलता तुम्ही? हे काल असं झालं की काल मला दौलतचा फोन आला, बरोबर, की त्यांनी सांगितलं की बा आमच्या शेतामध्ये आमची पेटी फोडून ते वायरी तोडल्या, काही काय म्हणते त्याला, ते आपलं हे स्टॅटर तोडलं। मग मी त्याला रीतसर सांगितलं, म्हणलं बापू येऊ सकाळी बघू, हो, आणि तुला नंतर ते काय कंप्लेंट करायची काय नाही ते बघू म्हणलं सकाळी। याच्या पहिले सर त्यांच्या बोलासं हे एका शेतात तणनाशक मारला होता, हे केलं होतं, भरपूर नुकसान झालं होतं। माग 4 महिने अगोदर पण आम्ही इथं आलो होतो, तंटामुक्ती पण होते, मी पण होतो। आम्ही बघितलं त्यावेळेस बी भरपूर नुकसान झालं। पण त्यावेळेस ते आम्ही सांगितलं त्यांना की बा जाऊ द्या, आता तुम्ही बघितलं नाही तर कोणावर केस करता बा। मग त्यांनी त्यावेळेस ऐकून घेतलं, पण आम्ही ते नुकसान बघितलं होतं त्यांचं। मग त्यावेळेस त्यांनी काही रिपोर्ट केला नाही, काही नाही। समजा त्यांनी बघितलं, म्हणलं आपण कोणाचं नाव घेऊ शकतो बा, आपण बघितलं नाही काही नाही तर आपण नाव घेऊ शकत नाही। ते म्हणे ठीक आहे म्हणे, चालन। म्हणलं जाऊ द्या, एवढ्या वेळेस हे माफ करून द्या ज्यानं केलं असेल त्याचं, पण याच्या पुढं जर कोणी करता तर मग तुम्ही रीतसर कंप्लेंट करा बा, एवढंच सांगितलं होतं। मग त्यांनी काय केलं, तर काल मला फोन केला, मग त्यांनी सांगितलं म्हणे पोलीस पाटील आता आमची अशी नुकसान झाली। म्हणलं मग तुम्ही एक काम करा, तुम्ही रीतसर अर्ज करा म्हणलं पोलीस स्टेशनला, तुम्हाला काय करायचं आहे ते करा म्हणलं। साहेब लोक खुद पाहतील म्हणलं, पाहणी करतील आणि सांगतील म्हणलं काय काय नाही, तर बस एवढं झालं। सर तुमचं काय बोलणं आहे? हे आमचं म्हणणं हे जे बा गरीब शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नाही पाहिजे। ते कसं राहतं, ज्याचे त्याचे शेतकरी जिस त्याच्या परेशानीत राहत्या, रिकामचोट लोक येऊन असे काही कामं करत असतील तर त्याला अर्थ नाही आहे। बाकी आपण काय बोलणार आहे, आता कोणावर लक्ष ठेवणार थोडी आहे। नहीं यहाँ पर आकर देखे हमने, क्योंकि पुलिस पटेल गांव के तंटा मुक्ति अध्यक्ष और शेतकरी जिसका नुकसान हुआ है, उनका ये बोलना है कि इससे पहले भी जो है तो किसी ने उनके खेत में तणनाशक मार दिया था और काफ़ी नुकसान का उनको सामना करना पड़ रहा था। लेकिन हमारे चैनल के माध्यम से उनको न्याय मिलना चाहिए। तो मेरी ये गुजारिश है कि उनको ज़्यादा से ज़्यादा मदद मिलना चाहिए। जो कोई भी ये नुकसान कर रहा है तो उस तक तय तक पहुंचना चाहिए। इसी के साथ मैं रुखसती चाहूँगा, फिर मिलूँगा एक नई खबर के साथ। जय हिंद।